हॅलो हॅलो, आवाज येतो का नाही? हॅलो हा बोल की. अरे जंगी तयारी झाली पाहिजे. 5-50 पोर माझ्या जोडीला आहे. काही चोपडा झाला नाही पाहिजे बघ. बाकीचं मी बघ तू सगळं काय एकदम जंगी तयारी झाली पाहिजे. अरे 5-50 पोर आपल्या जोडीला आहे रोज. काही चोपडा झाला नाही पाहिजे. किती होती घरचं. तुम्हाला काय करायचंय मी आहे बघू पुढची पुढं. किती बोल बच्चे गावाला गांग्याला बोलू आणि तिथं गेले गांग्या म्हणणार का गंगू शेट म्हणा. हो गंगू शेट. नाही त्यातलं काय सांगू नको. यावेळेस सरपंच पद आपल्याला पाहिजे. बाकीचं काय सांगू नको. तिकडलं तू काय असं बघ. मी इकडे बघतो पोरांना सांगून. हो गंगू शेट. गंगू शेट. हो गंगू शेट. उघडच आहे. चला मग चला चला चला. हा यंदा लय जंगी नियोजन आहे आपलं. आपलं कामच बेकार असतं. नमस्कार गंगू शेठ. नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 तुमचीच वाट बघतो. किती उशीर. या 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 बसा 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 बसा. काय राव काय चाललंय? काय नाही बघा गंगू शेठ निवांत आहे सगळं. कसं चाललंय नियोजन? काय चाललंय चांगलं व्यवस्थित सगळं. बर 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 बर. काय राव गंगू शेठ घसा कोरडा पडला की हाका मारून मारून. राव विशाल भाऊ कशासाठी आहे आपण करू की मला. हो नो. काय हो गंगू शेठ. काय राव गंगू शेठ असलं दारू बिरूचं नियोजन असलं तर आम्हाला नाही पडत. आधी सगळ्या पिढ्या बरबाद झाल्या तर आम्ही नाही थांब. बस 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 असंच कार्यकर्ता पाहिजेत आपल्याला. अरे तुम्ही गावचं भविष्य आहे. तुमचा विचार केला का विरोधकांना? अरे यो गंगू शेठ आधी मी गावासाठी झटला होता आणि आता पण झटणारच. आम्ही कुठं नाही म्हणलो या. बर वहिनी साहेब कुठे गेल्या? वहिनी साहेब काय दिसत ना त्या. ती बचत गटाची मीटिंग आहे तिकडे गेली आहे. होय त्याच्यामुळेच वाघ गुरगुर करतोय एवढा. कुठला वाघ? अहो तुम्ही नाही गंगू शेठ. मग तो संपत वाघ म्हणत होता यंदा निवडणुकीला उभा राहणार आहे मी. तसली चित्रपत्र आम्ही दाबणीला बांधतो. 4 दिवस पाणी आलं नाही तर बोंबलत माझ्याकडे आला आणि आता आमच्याच लोकांनी बसतोय. वय काय चाललंय गंगू शेठ? एवढा उशीर कसा काय पा झाला वेळ. काय तुमच्या कामानिमित्त आमच्या कामानिमित्त एखाद्याची गाडी ही फौज कस काय इकडे? हाय आपलंच कार्यकर्ता येते. हा बरं ठीक आहे. ही फौजीने गोळी मिळून काम असावं. सगळ्यांचा विचार असावं. काय सांगायचं तस्लीमबाई तो ऐकतोय का? झालं आता तस्लीमबाई ऐकायलाच कसला का आणि काय झालं? 2 वर्षाची वदारी आहे म्हणतोय तो. मी त्याला म्हणलं 22 सरपंच होणार आहे. तू त्यांच्या कामात अडथळा आणू नको. बरोबर आहे आप्पा तुमचं. बरोबर आहे आपण तुमचं. पण एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याला बोलल्यावर राग तर येणारच की. काय सांगू असा वैतागलो होतो ना. काय सांगू ही सायकल घे घंटीवर मटण दे. उद्या मेंबर पैसे देईल आणि सायकल घेऊन जाईल. तेव्हा कुठं मटण द्यायला तयार झाला. बस बस असंच कार्यकर्ता पाहिजेत आपल्यासाठी. तुमची सायकल घाण ठेवली. काय चेष्टा करताय गंगू शेठ गरीबाची? माझ्याकडे कोणी सायकल आहे? मग कोणाची नेली? तुमचीच नेली होती. गंगू शेठ 2 मिनिटं सायकल द्या की तुमची. जा तिथं तसल्याच्या दारात आहे. जा घेऊन. तुम्ही रावले मोठ्या मनाचं मागते. आपलं कामच आहे सगळ्यांना मदत करणं. जा त्याच्या दारातनं सायकल घेऊन आणि लय काय बोलत तर 2 चपल्या टाक. बरोबर जा तू सायकल आणतो. मग गंगू शेठ
पार्टी कुठं करायची रानात का घरीच करायची आपल्या नको इथं बायको बोंबा ती रानातच करू. होय बर घ्या मग गंगूशेठच्या घरातलं सामान कांदा लसूण. गंगूशेठ कार्यकर्त्यांचं मन मोडू नका चला लवकर राहणार. चला. नाही आपली पार्टी लई जोरात झाली पाहिजे. एक नंबर नियोजन झालं पाहिजे. मग आप्पा घ्या उरकून आता. बर बर चालेल. लई पाय दुखायला लागलं चालून. आता गाडी कुठे गेली गंगूशेठ आपली गावात काल चर्चा चाललेली हप्तावाल्यांना वडून नेली गाडी. नाही हे सगळा विरोधकाचा डाव आहे. हा विरोधकाचं कामच असं झालंय की वाळू उपसून नेतात ती नाव येतंय माझ्याव आणि आता काहीतरी खुसपाट काढायचंय म्हणून आता ती गाडीचं घोळ काढलंय ह्यांनी. बरोबर आहे. आता तरी मी गावासाठी झटणारच. गंगूशेठ काय जरी झालं तरी चालेल पण आपण मात्र गावासाठी झटणारच. काय म्हणताय? बरोबर आहे तुमचं. तुम्ही जर आमच्या गावचं आता पुढचं भविष्य आहे. तुम्ही आता सरपंच केलं निवडून येणार आहे. आम्ही कष्ट करू सगळं त्यासाठी. हा असं कार्यकर्ते पाहिजेत. आपा शेजारी ऊस आहे दुसऱ्याचा काहीतरी खुसपट होईल. आता किती पार्ट्या केल्या त्या. पेटलं आला इकडे अरे पेटलं अरे पेटलं अयो पेटलं अरे इकडे पेटलं अरे पळ अयो सांडलं. आपा लय दमलोय पळून. गुडघा फुटलं माझं बी. आता हे तर गेले निष्ठून. आता आपण पण चला आता चला